मला बघा मी शॉर्ट्सवर चाललेला आहे कटिंगला आणि त्या भाऊला बघा एकदम पूर्ण तयार वगैरे होऊन कुठे सुमित लग्नाला जायचं आहे आपल्याला। हा मुलगा किती पलटून निघाला, कालेला बोलला म्हटलं कटिंगला जायचं आहे, काल हो बोलला आणि आता बोलला माझी कटिंग झालेली आहे म्हणे। गाईज तर फायनली माझी कटिंग झालेली आहे आणि हा माझा न्यू लुक आहे। गाईज जर तुम्हाला पण या सलूनमध्ये यायचं असेल, तुम्हाला टावर माहिती आहे आपल्या जळगावचं एकच टावर आहे। बिर्याणी खाऊन घरी पोचलेलं आहे, आता मम्मीचे रिॲक्शन बघावं लागतील कटिंगचे। मागे फिरू कसा असं का चांगली आवडली तुला ही? तर बघा मी काय लावून घेतलं चेहऱ्याला आणि वरतून तिचा टिक्का पण लावून घेतला, एकदम प्रॉपर निघत। भाई का त्रास होतोय। आणि हा पप्पांचा सर्वात आधी स्क्रीन टच मोबाईल होता। राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तर गाईस आता वाजलेले सकाळचे 11:15 आणि मला आता जायचंय सलूनला। काल ज्या सलूनला मी गेला होता ना त्या सलूनला, काल तिथे जास्त टाइम लागत होता, म्हटलं आज चालले जाऊ। माझ्या मित्राचंच तिथे आणि माझ्यासोबत आता सुमित पण येतोय, त्याला पण कटिंग करायची होती, त्याला सांगितलं मी, मग तो म्हणे मी पण येतो म्हणे। काल मी फ्लिप फ्लॉप घेतली होती ना, तर ही पायाला एकदम टुसते इथून पण आणि इथून पण, तर त्यामुळे ही पण चेंज करायची मला आता। मला बघा मी शॉर्ट्सवर चाललेला आहे कटिंगला आणि त्या भाऊला बघा एकदम पूर्ण तयार वगैरे होऊन कुठे सुमित लग्नाला जायचं आहे आपल्याला। मग आता लंगडत लंगडत का बरं चालतोय तू? पाय दुखतोय, दाबून देऊ? तर गाईस चला आता पोचलेले सलून मध्ये, पण माझा मित्र आहे तो मुंबईला गेलेला आहे, तो तर नाही आहे, पण हे दादा आहे, हे कटिंग करून देणार आहे आपल्याकडे। काय नाव दादा तुमचं? विकास दादा कटिंग करणार आहे आपली। हा मुलगा किती पलटून निघाला, कालेला बोलला म्हटलं कटिंगला जायचं आहे, काल हो बोलला आणि आता बोलला माझी कटिंग झालेली आहे म्हणे। काय सुमित काय काय अच्छा इथंच झोपून गाईस। तर फायनली माझी कटिंग झालेली आहे आणि हा माझा न्यू लुक आहे, जो की या दादाने करून गेलेला आहे। गेला तो दादा तिकडे, पण मी आजपर्यंत ऐकलं होतं की फक्त चेहऱ्याला पावडर लावता, त्या दादाने ना केसांना पावडर लावून एकदम कडक करून टाकले केस, म्हणजे असे हलत पण नाही, एकदम स्ट्रॉंग झाले तिथल्या तिथेच। न्यू लुक आहे हा माझा हातचा। पण एक आहे, हा लुक तुमच्याकडे तोपर्यंतच आहे जोपर्यंत तुम्ही तुमचे केस धुवत नाही। जसेच तुम्ही तुमचे केस धुतले मग हा लुक पण गेला, ही हेअरस्टाईल पण गेली, मग आपल्याला आपल्या हाताने करता येत नाही घरी गेल्यानंतर। गाईज जर तुम्हाला पण या सलूनमध्ये यायचं असेल, तुम्हाला टावर माहिती आहे आपल्या जळगावचं एकच टावर आहे, त्यासमोर मंडोरे म्हणून एक बिल्डिंग आहे आणि 3rd फ्लोअरवर आर्चिस हेअर सलून म्हणून युनिसेक्स सलून आहे हे, म्हणजे मेल आणि फिमेल दोघांसाठी। आणि इथे माझा मित्र आहे ना, तो टॅटूज पण करतो, सो तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला ॲड्रेस सांगितलेला आहे मी। दादा थँक्यू तुला पण। असं सलूनमधनं जाऊन मी माझी स्लीपर चेंज करायला गेलो होतं, ते चेंज करून आल्यावर आता आम्ही आलेले सोयाबीन बिर्याणी खायला। काल पण सोयाबीन बिर्याणी खाल्ली होती, पण टेस्ट एवढी आवडली होती ना, बिकॉज मी कमीत कमी वर्षभरानंतर तरी सोयाबीन बिर्याणी टेस्ट करत असेल, त्यामुळे परत येऊन गेला मी खायला। आणि आज बघतोय ना बाजारात बिलकुल पण गर्दी नाही, कारण की ना आज इथे आहे अतिक्रमण, ती बघा तिथे ट्रॅक्टर उभी आहे, नाही तर काल आला होता म्हणजे जागा नसते इथे चालायला। गाईस तर चला मस्त भारी सोयाबीन बिर्याणी खाऊन घेऊ, तुम्ही पण खा जळगावला आल्यावर सोयाबीन बिर्याणी खाऊन घरी पोचलेलं आहे। आता मम्मीचे रिॲक्शन बघावं लागतील कटिंगचे, मम्मी काय बोलते का मला। मम्मी बनवते इथे आंब्याचा रस, मम्मीचं रिॲक्शनच नाही काही। केली नाही ग, बाकी करायची। मागे फिरू कसा असं का? चांगली आवडली तुला ही? टोका गाईस आता आहे ना, मी माझ्या चेहऱ्याला लावतोय ब्लॅक चारकोल, ते फेस पॅक असतं ऍक्च्युली, त्याचं एकदम खेचून काढताना ते मम्मीने आणलं होतं, म्हटलं मी पण लावून बघ थोडंसं कसं, म्हणजे काढताना कसं होतं, त्याचा त्रास होतो। गाईस तर ही क्रीम आहे ती मेड इन चायना आहे, बघा सगळं चायनामध्ये लिहिलेलं आहे। तर लावू कशी लागली जाते काय माहिती, बघू।
जात होती यार. इथं हर्षीज सारखं दिसतं एकदम. हर्षी किती चॉकलेटवाला फ्लेवर नाहीत का, ते ब्राऊन असतं पण इथलं आहे. गाईस हे बघा मी काय झालं, काढून दिलं गाईस मी अचानक. तर हे बघा मी काय लावून घेतलं चेहऱ्याला आणि वरतून तिचा टिक्का पण लावून घेतला. म्हटलं काही युनिक म्हणून. आता आहे ना हे तोपर्यंत राहू द्यावं लागेल जोपर्यंत ते सुकत नाही. सुकल्यानंतर आहे ना त्याला डायरेक्ट असं काढावं लागतं. आणि आता 1 वाजता मला वेदला घ्यायला पण जायचं, तोपर्यंत हे सुकायला पाहिजे, नाही तर असंच राहिलं ना तर मग रुमाल बांधून जावं लागेल मला वेदला घ्यायला. चला आता काढायचा टाइम आलेला आहे. एकदम डायरेक्ट असं खेचवत काही नाही, फक्त त्रास होतोय काढताना. तुम्ही पण ट्राय करून बघा, मजा येईल. एकदम प्रॉपर निघत. भाई का त्रास होतोय, एकदम प्रॉपर निघत नाही अरे, तुकडे तुकडे निघतायचे. पण गाईस तर फायनली तो मास्क काढलेला आहे चेहऱ्यावरून आणि जे निघत नाही ना ते चिटकून जातं, त्याला धुवावं लागतं. आता चेहरा धुवून आलेला आहे, नाही तर ना ते काय चिटकून जातं आणि निघतच नाही, त्याने चेहरा धुवावा लागतो. गाईस तो वेदला ना स्कूलवरून आणलं होतं, पण आम्हाला आता आईस्क्रीम खायची आहे. तो एक चोकोबार घेतलेला आहे मी, त्याने त्याच्यासाठी सँडविच आईस्क्रीम घेतलेलं आहे. याला बरं नाही आहे, सर्दी खोकला ताप केला तरी आपण मग हे दोघे माझं आहे. काही घ्यायचं बाकी आहे नाही, ते गोळ्या वगैरे घ्यावं लागतील ना. आता तू थंड खातोय मग तुला लगेच सर्दी होईल. औषधं घ्यायची आहे. गॅस तर तुम्हाला एक मी वस्तू दाखवतो. ॲक्च्युली ती वस्तू नाही आहे, तो आहे एक मोबाईल. आणि हा पप्पांचा सर्वात आधी स्क्रीन टच मोबाईल होता, जो की पप्पांनी घेतला होता. मे बी मी 2nd or 3rd मध्ये होता तेव्हा पप्पांनी हा मोबाईल घेतला होता, किंवा 1st मध्ये पण असेल, मला तेवढं आठवत नाही. आणि हा आहे मायक्रोमॅक्सचा. बघा किती जुना मोबाईल आहे. ह्या मोबाईलमध्ये ना मी एवढे गेम खेळलेला आहे ना, त्यावेळेस काय नवीन नवीन होतं. सो तेव्हा एक तो बाईकचा गेम यायचा, असा आडवा तिडवा करायचा, मग ती बाईकला आपण सेव्ह करून घेऊन जायचं पुढे. सबवे सफर होता, टेम्पल रन होतं, ते सर्व मी या मोबाईलमध्येच खेळलेलं आहे. आणि एवढ्या आठवणी जोडलेल्या आहे ना या मोबाईलपासून की पप्पांनी एकदम लपून दाखवला होता आम्हाला हा मोबाईल. म्हणे ना मी दुसऱ्यांचा आणलाय म्हणे, आणि त्यानंतर मग पप्पांकडे दिसायला लागला ना, आम्हाला समजून गेलं की पप्पांनी नवीन घेतलाय म्हणून. पप्पांनी आधी दाखवलाच नाही होता आम्हाला. तर हा पप्पांचा पहिला मायक्रोमॅक्सचा मोबाईल होता. फक्त आहे ना याचं स्क्रीन गार्ड तुटलेलं आहे, ते निघून जाईल. आणि मागची बॉडी थोडी खराब झालेली, कॅमेरा पण गेलेला आहे त्याचा, पण बाकी काय माहित काम करतो की नाही म्हणून. सो हे गाईस रात्रीचे आता वाजलेले 9 आणि आता आम्ही आलेले हॉटेलला बाहेर जेवायला. आज आम्ही आलेले सॅफ्रॉनला. आणि ना आज आमच्यासोबत आहे पार्थ पण आलेला आहे नाशिकवरून. तो त्याच्या काकांकडे, बस आता तो येतोच इथे. गाईस तर चला पार्थने पण आता आम्हाला जॉईन केलेलं आहे. आणि तुम्हाला आहे ना मी मधला इंटेरियर दाखवतो. बाई असं बनवलेलं आहे ना मधलं इंटेरियर. आणि तिथे आम्ही बसलेले, तिथे असं कसं डायनिंग टेबल असतं, तिथे डायनिंग टेबल आहे पण आपल्याला खाली मांडी घालून बसावं लागते. तुम्हाला दाखवतो. एवढं म्हणजे असं वाटतंय की आपण कोणतं अरेबिक थीम केलेली, इटालियन सो अरेबिक तसं असतं ना, त्या टाईपमध्ये केलेलं आहे. चला तर जाऊ मध्ये, मस्त डिनर करू. लेट्स गो. बघा भाई इंटेरियर खूप भारी आहे. इथे बसलेले आम्ही जेवायला, सूप आलेले गाईस, तर एकदम आरामात बसलेलो इथे पाय लांब करून. आणि आता आमचं जे स्टार्टर आहे ते आलेलं आहे. तर हे आहे मशरूम आणि इथे सॅलेड. तिथे मम्मी पप्पा बसलेले, पप्पा बुक वाचताय. इथे येऊन पण पप्पांना म्हणजे वाचण्याचा एवढा शौक आहे ना पप्पांना, पप्पा बुक वाचायला लागतं कुठे पण. तिथे सानू आहे, काकांची मुलगी पारच्या. इथे हा आपला गाईस ना आमचं डिनर इथे आलेलं आहे. आणि मस्त 2 भाजी आहे, जे की मी इथे ना डिझाईन केलेली कांद्यांची. आणि इथे आहे लच्छा. आता जेवण करून घेऊ पोट भरून, कारण की खूप बडबड झालेली केव्हांची.